Around the World in 80 Days, page number 189. Theme: the novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. या कादंबरीत खूप साहस आणि उत्तेजनापूर्ण घटना भरलेल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचक त्यांचा आनंद घेतो. Phileas Fogg, the major character in the novel, accepts the challenge to go around the world in 80 days, and in accomplishing this feat, he goes through various lands and meets with diverse adventures. या कादंबरीतील महत्त्वाचे पात्र फिलियस फॉग हा 80 दिवसांमध्ये जगाचा प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारतो आणि हे अवघड काम पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रदेशातून जातो आणि वेगवेगळ्या साहसांना तोंड देतो. Thus, the novel proceeds at a fast pace, and there is always some excitement resulting from the various encounters. अशा प्रकारे कादंबरी खूप वेगाने पुढे सरकते आणि प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या संकटाशी सामना करताना काही ना काही उत्तेजना निर्माण होते. The beauty of the novel is that the writer takes the reader to a journey of many hair-raising incidents and exciting, adventurous, thrilling, yet beautiful places in the world. कित्येक उत्तेजनापूर्ण, साहसपूर्ण आणि थरारक, तरीही सुंदर अशा ठिकाणांची भेट घडवत लेखक वाचकांना जगप्रवासास घेऊन जातो. The most important feature of this adventure novel is time. या कादंबरीचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काळ. It illustrates repeatedly that time is fickle and either works for or against them. आपणास वारंवार याची प्रचिती येते की काळ हा चंचल आहे आणि तो कधी त्यांच्यासाठी, म्हणजे मुख्य पात्र आणि त्याचे सहकारी, म्हणून म्हणलं त्यांच्यासाठी, तर तो कधी त्यांच्यासाठी तर कधी त्यांच्या विरुद्ध कार्य करतो. In many cases, time foils their plans when the delays build up and ships and trains leave without them, that sometimes land the character in trouble. कित्येक प्रसंगात काळ त्यांच्या योजनांना सुरुंग लावतो, खास करून जेव्हा जहाज किंवा ट्रेन उशीर झाल्याने निघून गेलेले असतात आणि त्यामुळे कादंबरीतील मुख्य पात्र अडचणीत येते. इन द एंड, फॉग विन्स द बेट ॲज ही गेनड अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेट लाईन. शेवटी फॉग आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना एक दिवस कमावल्याने शर्यत जिंकतो. द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. सर्वात शेवटचा संदेश हा आहे की काळावर कोणाचेही नियंत्रण नाही. काळ आपल्या पद्धतीने काम करतो आणि मनुष्य प्राणी काळाच्या दयेवर असतो. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. जगाच्या प्रवासाला निघण्या अगोदर फॉग एकाकी जीवन जगत असतो. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. सर्वांपासून तो भावनिक संबंधांपासून दूर असतो आणि इतर लोक त्याच्याबद्दल काय समज करून घेतात याबद्दल तो फारशी चिंता करत नसे. बाय द एंड ऑफ द ट्रिप, दो he recognizes the importance of human connections, both in the form of love with Auda and friendship and loyalty with Passepartout. आपल्या सफरीच्या शेवटी
औदाबरोबरच्या प्रेमाच्या संबंधात आणि मैत्रीमधून मानवी संबंधांचे महत्त्व त्याला समजते. अबोव ऑल, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from this trip. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सफरीमधून त्याला नवी समज आणि जाणीव येते. दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, आपल्या भाग्याला जरी पूर्वीपेक्षा दुप्पट उजळण्याची संधी असली तरी Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. फॉग असे वेड्यासारखे साहसास प्रारंभ करण्यासाठी पैशाकरता करतो असे नाही आहे. इन्स्टेड ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब टू शो दॅट ही कॅन डू वॉट ही सेट्स आउट टू डू. त्याऐवजी तो आपला सन्मान टिकवून ठेवू इच्छित आहे आणि रिफॉर्म क्लबच्या पुरुषांना त्याची योग्यता सिद्ध करून दाखवत आहे. आपण जे ठरवले ते करू शकतो हे दाखवण्यासाठी तो हे करतो. फॉग स्पेंड्स नियर बाय ऑल हिज मनी अलॉंग द वे, शोईंग दॅट रिचेस आर नॉट वॉट ही इज ट्रूली आउट फॉर. फॉग त्याचा जवळजवळचा सर्व पैसा असं वाटेत खर्च करतो, घालवतो आणि हे असे दाखवून देते की संपत्तीसाठी तो बाहेर पडलेला नाही. फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. फिलियस फॉगसाठी पैशापेक्षा सन्मान जास्त महत्त्वाचा आहे. थ्रू आउट द एंटायर ट्रिप, Fogg and his group encounter various obstacles standing in their way. संपूर्ण सफरीमध्ये आणि त्याचे सहकारी रस्त्यामध्ये अनेक अडथळ्यांना सामोरे जातात. म्हणजे तो आणि त्याचे सहकारी रस्त्यांमध्ये सफरीमध्ये अनेक अडथळ्यांना सामोरे जातात. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions to even the most complicated problems, relying the message that no problem is unsolvable. ही आव्हाने त्यांना जलदगतीने विचार करायला लावतात. अतिशय गुंतागुंतीच्या समस्यांना सुद्धा अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने असे उत्तर शोधतो आणि कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही असे नाही, सर्व प्रश्न सोडवता येतात. It is not only Fogg who shows his clever wit in coming up with solutions. Passepartout too shows his ingenuity in multiple situations. केवळ फॉगच समस्या सोडवताना आपली हुशार बुद्धिमत्ता दाखवतो असे नाही, तर पॅसपार्टू हा सुद्धा अनेक परिस्थितीमध्ये आपली हुशार बुद्धिमत्ता दाखवतो. प्लॉट. आता प्लॉट म्हणजे ह्या कादंबरीचे संपूर्ण कथानक आहे. आपण संपूर्ण कथानक काय अभ्यासणार नाही, म्हणजे संपूर्ण कादंबरी अभ्यासणार नाही, परंतु आपल्याला जो भाग ठेवलेला आहे तो भाग ज्या कादंबरीतून आलेला आहे त्या कादंबरीचा त्याचं पूर्ण कथानक काय आहे हे समजावून घेणं आपलं काम आहे. म्हणून हा प्लॉट म्हणजे पूर्ण कादंबरीचे कथानक आपल्याला आत्ता थोडं समजून घ्यायचं आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at a reform club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin and John Sullivan sitting by fireplace reading newspaper. इंग्लंडमधील रिफॉर्म क्लबमध्ये अराउंड द वर्ल्ड इन 80 days सुरुवात होते, म्हणजे ह्या कादंबरीची सुरुवात होते त्या क्लबमध्ये. फिलियस फॉग, थॉमस फ्लॅनगन, सॅम्युअल फॅलेंटिन आणि जॉन सुलिवन हे एका शेकोटी शेजारी रिफॉर्म क्लबमध्ये वर्तमानपत्रे वाचत बसलेले आहेत.
We are introduced to Fogg, a very precise man who regularly goes to Reform Club every evening. त्या कादंबरीमध्ये आपल्याला फॉगची ओळख करून दिली जाते की तो एक असा माणूस आहे की जो रोज संध्याकाळी नियमितपणे रिफॉर्म क्लबमध्ये जातो. ॲट द रिफॉर्म क्लब, फॉग, फ्लॅनगन, व्हॅलेंटिन अँड सुलिव्हन आर टॉकिंग अबाउट अ रिसेंट बँक रॉबरी. रिफॉर्म क्लबमध्ये फॉग, फ्लॅनगन, व्हॅलेंटिन, सुलिव्हॅन हे नुकत्याच झालेल्या एका बँक दरोड्याबद्दल बोलत असतात. ते बोलत बसलेले आहेत. दिस कॉन्व्हर्सेशन लीड्स टू अ वॅगर. हे संभाषण एका पैजेपर्यंत जाते. म्हणजे या संभाषणाचे पर्यवसान एका पैजेत होते. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days, while Sullivan doesn't believe it can be done. फॉग हा अतिशय निःसंशयपणे सांगतो की संपूर्ण जगाची 80 दिवसामध्ये आपण प्रदक्षिणा करू शकतो, आणि सुलिव्हन यावर विश्वास ठेवू शकत नाही. सुलिव्हन, फ्लॅनगन अँड व्हॅलेंटिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. All the men accept the wager for 20,000 pounds. All the men accept the wager for 20,000 pounds. All the men accept the wager for 20,000 pounds. सुलिव्हॅन, फ्लॅनगन आणि व्हॅलेंटिन यांना असे वाटते की फॉग कसल्याही अनपेक्षित गोष्टींना गृहीत धरत नाही आहे. त्यामुळे तेथील सर्व माणसे 20,000 पाऊंडांची पैज लावतात. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट, अँड फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड and we witness the amazing adventures that he has with his companions. ही या सर्व कथानकाची सुरुवात आहे, आणि इथून आपण पाहतो की कसे फॉग जगाच्या प्रवासासाठी निघतो आणि आपल्याला आश्चर्यकारक साहस यात्रा पाहायला मिळते. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल्स, while other such plots merely support the central theme. मुख्य कथानक हे फॉगचा जगप्रवास हेच आहे, आणि बाकी सर्व उपकथानके ही मध्यवर्ती कथानकाला मदत करतात. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह फॉगला संपूर्ण कथानकात पाठलाग करताना दिसून येतो. He believes that Fogg is the bank robber who has robbed a great sum from the Bank of England. त्याचा असा विश्वास असतो, त्याचा म्हणजे फिक्स, की फॉग हाच तो बँकेचा दरोडेखोर आहे ज्याने बँक ऑफ इंग्लंडमधून खूप मोठी रक्कम दरोडा घालून लंपास केलेली आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स in the Fogg's path just so that he can arrest him whenever he gets the warrant from England. जेव्हा जेव्हा इंग्लंडमधून त्याला वॉरंट मिळते तेव्हा तो फॉगच्या रस्त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून फॉगला अटक करता येईल का. द सस्पिशन दॅट फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक, and the author makes the reader also suspicious. फॉग कदाचित सभ्य असा दिसणारा चालाक दरोडेखोर आहे असा संशय हे या कादंबरीचे उपकथानक आहे. लेखक वाचकांना सुद्धा असा संशय घ्यायला भाग पाडतो. पासपार्टू टू wonders whether his master might be a robber, though
In his heart, he has ample trust in Fog's integrity. आपल्या मालकावर खूप विश्वास असूनसुद्धा पासपार्टूलासुद्धा आश्चर्य वाटत राहतं की कदाचित मालक दरोडेखोर असावा. आपला मालक हा दरोडेखोर असावा. द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाईम. फॉग वेळेत लंडनला पोहोचण्याच्या धडपडीत कथानक पुढे जात राहते. ही गोज थ्रू ब्रिंदिसी, सुएज, बॉम्बे, नाव मुंबई, कलकत्ता, नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. तो म्हणजे फॉग ब्रिंदिसी, सुएज, बॉम्बे ज्याला आता मुंबई म्हणतात, कलकत्ता ज्याला आता कोलकाता म्हणतात, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि शेवटी लिव्हरपूल इथून तो जातो. ही त्याच्या प्रवासाची ठिकाणं. लिव्हरपूल येथे फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज फॉग अ बिट. लिव्हरपूल येथे फिक्स फॉगला अटक करतो आणि त्यामुळे फॉगला थोडासा उशीर होतो. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन अँड हॅझंट रीच्ड लंडन इन टाईम, वेन इन रियालिटी ही रीच्ड अ फुल डे अर्लियर. त्याला असे वाटते की ठरवून दिलेल्या वेळेच्या आत आपण लंडनला पोहोचलेलोच नाही आहे, परंतु पूर्ण एक दिवस तो आधी पोहोचतो. दस फॉग विन्स द वॅजर अँड इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल वाईफ टू. अशा प्रकारे फॉग पैज जिंकतो आणि आपल्या प्रवासादरम्यान त्याला एक सुंदर पत्नीसुद्धा मिळते. आता हे झाले कथानक, म्हणजे पूर्ण कादंबरीची काय कथा आहे याचा थोडक्यात आपल्याला आत्ता आढावा मिळाला, सारांश मिळाला. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता सिनॉप्सिस काय आहे, तर आपल्याला कादंबरीचा थोडासा भाग अभ्यासासाठी ठेवलेला आहे, काही चॅप्टर्स ठेवलेले आहेत. त्या चॅप्टर्समध्ये सारांश रूपानं काय आहे हे सिनॉप्सिसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मोठ्याचा थोडा भाग, मोठ्या कथानकाचा थोडा भाग जो आपल्याला ठेवलेला आहे, त्यात थोड्या असलेल्या छोट्या भागाचा सारांश आपल्याला आत्ता अभ्यासायचा आहे. वाचूयात आपण. ॲज सून ॲज फॉग, औडा, पासपार्टू अराईव्ह इन लिव्हरपूल, फिक्स अरेस्ट्स फॉग. फिलियस इज थ्रोन इन जेल. फॉग, औडा आणि पासपार्टू हे लिव्हरपूलमध्ये येतात आणि लगेचच फिक्स फॉगला अटक करतो. फिलियस म्हणजेच फॉग आता जेलमध्ये टाकला जातो. सेव्हरल आवर्स लॅटर दो फिक्स लर्न्स दॅट अनदर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी अँड ही रिलीजेस फॉग हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन. कित्येक तासांनंतर फिक्सला कळते की बँक दरोड्यामध्ये दुसऱ्याच कोणत्या तरी माणसाचा हात आहे आणि मग तेव्हा तो फॉगला सोडून देतो, जो की एका विशेष ट्रेनची मागणी करतो. म्हणजे फॉग एका विशेष ट्रेनची मागणी करतो. हावेवर ही अराइव्ज इन लंडन लेट, मेकिंग एव्हरीवन डिसअपॉइंटेड. तथापि तो लंडनला उशिरा येतो आणि सर्वांना निराश करतो. फिलियस अँड कंपनी आर नाऊ ब्रोक. द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ड अँड देर इज नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट. फिलियस आणि त्याचे सहकारी आता उद्ध्वस्त मनस्थितीत असतात, कारण ठरलेली वेळ आता संपलेली असते आणि आता घरी जाणे आणि तोंड फुगवून बसणे, कारण आपल्या मनासारखं झालं नाही, एवढेच राहिलेले असते. फिलियस लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम अँड फॉर द फर्स्ट टाईम अलाउज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. फिलियस आपल्या खोलीत स्वतःला कोंडून टाकतो आणि पहिल्यांदाच अतिशय गंभीरपणे निराश होतो. औडा अँड पासपार्टू आर सो वरीड दॅट दे कांट ईट ऑर स्लीप. औदा आणि पासपार्टू हे इतके चिंताग्रस्त होतात की ते खाऊ शकत नाहीत की झोपू शकत नाहीत. द फॉलोइंग इव्हनिंग फॉग अपोलायजेस टू औडा फॉर बिईंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज अ रिझल्ट ऑफ लुझिंग द बेट. नंतरच्या संध्याकाळी फॉग पैज हरल्याबद्दल
स्वस्थता गमावली म्हणून म्हणजे औदाची माफी मागतो. शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम अँड ही जॉयफुली ॲग्रीज. पण या उलट ती त्याच्याबरोबर लग्नाचा प्रस्ताव ठेवते आणि त्याला तो आनंदाने स्वीकारतो. पासपार्टू इज सेंट टू एंगेज अ क्लर्जीमन. He runs off to get out a reverend to marry Fogg, and Auda the next day, which day all things is which day all think is Monday. पासपार्टू हा ख्रिस्ती धर्माधिकाऱ्याकडे जातो. एखादा ख्रिस्ती धर्माधिकारी फॉग आणि औदाचे दुसऱ्या दिवशी लग्न लावून देईल का अशा प्रयत्नात तो असतो. त्याला तो दिवस सोमवारच आहे असे वाटत असते. त्याला आणि इतरांनासुद्धा. व्हाईल रनिंग टू ग्रॅब द नियरेस्ट प्रीचर टू मॅरी फिलियस अँड औडा, पासपार्टू finds out that it is actually Sunday and not Monday, like the group has been thinking. जवळच्या कुठल्या तरी धर्मोपदेशकाच्या संपर्कात येऊन फिलियस म्हणजे फॉगचे आणि औडाचे लग्न लावून देणे अशा प्रयत्नात असताना पासपार्टूच्या लक्षात येते की त्या दिवशी रविवार नाही, सोमवार आहे. बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड, फिलियस फॉग, मास्टर कॅल्क्युलेटर अँड ऑब्सेसिव्ह ऑर्गनायझर, हॅज फॉरगॉटन द टाईम ही हॅज गेनड बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाईम झोन्स. पूर्वेकडे प्रवास करीत जाऊन जगाची प्रदक्षिणा पूर्ण करताना फिलियस फॉग, जो की एक चांगला निष्णात असा हिशोब ठेवणारा, व्यवस्थित नियोजन करणारा आहे, असे असतानासुद्धा वेगवेगळ्या कालप्रदेशातून प्रवास करत म्हणजे टाईम झोनमधून प्रवास करत त्याने एक दिवस कमावलेला असतो हे तो विसरतोच. ही लर्न्स दॅट देअर जर्नी थ्रू द टाईम झोन्स हॅड गेन्ड देम अ डे अँड दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट. वेगवेगळ्या काळाच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्याने एक दिवस कमावलेला आहे आणि त्यांना उशीर झालेला नाही आहे हे त्याला समजते. पासपार्टू रिचेस होम, ग्रॅब्स फिलियस बाय द कॉलर, शोज हिम इन टू कॅब अँड डिपॉझिट्स हिम ॲट अ क्लब. पासपार्टू घरी पळतच जातो, फिलियसला पकडून गाडीत बसवतो आणि त्याला क्लबमध्ये घेऊन जातो. फिलियस प्रेझेंट्स हिमसेल्फ विथ ए मिनिट्स टू स्पेअर अँड इफेक्टिव्हली विन्स द बेट. फिलियस काही मिनिट्स अगोदर क्लबमध्ये स्वतःला हजर करतो आणि यशस्वीरित्या शर्यत जिंकतो. ही इज रिच वन्स मोर, बट मोर इम्पॉर्टंट ॲज ही सेज टू हिमसेल्फ, ही हॅज वन द हार्ट ऑफ चार्मिंग वुमन. तो पुन्हा एकदा श्रीमंत होतो, पण सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तो स्वतःला म्हणतो की त्याने एका सुंदर स्त्रीचे हृदय जिंकलेले असते. ती गोष्ट जास्त त्याला महत्त्वपूर्ण वाटते. म्हणजे श्रीमंतीपेक्षासुद्धा आपण एका सुंदर स्त्रीचे हृदय जिंकलेले आहे ही गोष्ट त्याला महत्त्वाची वाटते. अराउंड द वर्ल्ड इन 80 days, चॅप्टर 34, in which Phileas Fogg at least reaches London. 80 दिवसात जगभ्रमण, भाग 34, ज्या भागामध्ये फिलियस फॉग अखेर लंडनला पोहोचतात. फिलियस फॉग वॉज इन प्रिझन. फिलियस फॉग हे तुरुंगात होते. ही हॅड बीन शटअप इन द कस्टम हाऊस अँड ही वॉज टू बी ट्रान्सफर्ड टू लंडन द नेक्स्ट डे. फिलियस फॉगना कस्टम हाऊसमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्याच दिवशी लंडनला नेण्यात येणार होते. पासपार्टू, when he saw his master arrested, would have fallen upon Fix, had he not been held back by some policeman. पासपार्टूला जर पोलिसांनी पकडून ठेवले नसते तर आपल्या मालकाला अटक केल्याचे पाहून तो फिक्सच्या अंगावर तुटून पडला असता. औदा was thunderstruck at the suddenness of an event which she could not understand.
अचानकपणे घडलेल्या या अनाकलनीय घटनेमुळे आवडाला धक्का बसला होता. Passepartout explained to her how it was that the honest and courageous Fogg was arrested as a robber. प्रामाणिक आणि शूर असूनही फॉगना दरोडेखोर म्हणून अटक केली आहे हे पासपार्टूने तिला समजावून सांगितले. द यंग वुमेन्स हार्ट रिवोल्टेड अगेन्स्ट so heinous a charge, and when she saw that she could attempt to do nothing to save her protector, she wept bitterly. इतका निंदनीय आरोप ऐकून त्या तरुणीचे मन पेटून उठले. पण आपल्या रक्षणकर्त्याला वाचवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही हे तिला लक्षात आल्यानंतर तिला अतीव दुःखाने रडू कोसळले. As for Fix, he had arrested Mr. Fogg because it was his duty, whether Mr. Fogg was guilty or not. आणि फिक्स तर त्याने मिस्टर फॉगनं केवळ कर्तव्य म्हणून अटक केली होती, मग भलेही ते दोषी असावेत किंवा नसावेत, त्याला त्याची ड्युटी करायची होती. द थॉट देन स्ट्रक पासपार्टू दॅट ही वॉज द कॉज ऑफ धिस न्यू मिसफॉर्च्यून. या नव्या दुर्दैवाच्या फेऱ्याला आपणच कारणीभूत आहोत असा विचार त्या क्षणी पासपार्टूच्या मनात चमकून गेला. हॅड ही नॉट कन्सिल्ड फिक्सेस इरंट फ्रॉम हिज मास्टर. त्यानेच तर फिक्सच्या येण्याचा हेतू आपल्या मालकापासून लपवला नव्हता का? वेन फिक्स रिव्हील्ड हिज ट्रू कॅरेक्टर अँड पर्पज, वाय हॅड ही नॉट टोल्ड मिस्टर फॉग. फिक्सचे खरे रूप आणि उद्देश लक्षात आल्यानंतर मिस्टर फॉगना त्याने का सांगितले नाही? इफ द लॅटर हॅड बीन वॉर्नड, ही वूड नो डाऊट हॅव गिवन फिक्स proof of his innocence and satisfied him of his mistake. At least Fix would not have continued his journey at the expense and on the heel of his master, only to arrest him the moment he set foot on English soil. त्यांना जर चेतावणी दिली असती तर त्यांनी स्वतःच्या निर्दोष असण्याचा पुरावा नक्कीच दिला असता आणि त्याला चुकीची जाणीव करून दिली असती. किमान फिक्स त्याच्या मालकाच्या मागे हात धुवून लागला नसता आणि इंग्लिश भूमीवर पाऊल ठेवता क्षणी त्यांना अटक करण्यासाठी त्याने प्रवास चालू ठेवला नसता. पासपार्टू वेप्ट टिल ही वॉज ब्लाइंड अँड फेल्ट लाईक ब्लोईंग हिज ब्रेन्स आउट. पासपार्टू ओक्साबोक्षी रडू लागला आणि आपल्या मेंदूची शकले व्हावी असे त्याला वाटत होते. औदा अँड ही हॅड रिमेन्ड डिस्पाईट द कोल्ड अंडर द पॉर्टिको ऑफ द कस्टम हाऊस. औदा आणि तो एवढ्या थंडीतही कस्टम हाऊसच्या प्रवेशद्वाराखाली थांबून राहिले. नायदर विश्ड to leave the place. Both were anxious to see Mr. Fogg again. दोघांनाही तिथून निघून जावे वाटत नव्हते. दोघेही मिस्टर फॉगना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक होते, आतुर होते. That gentleman was really ruined, and that at the moment when he was about to attain his end. तो गृहस्थ खरोखर उद्ध्वस्त झाला होता, म्हणजे मिस्टर फॉग, आणि तेही अशा वेळी जेव्हा शेवटचा टप्पा त्यांनी जवळपास गाठलेला होता. दिस अरेस्ट वॉज फेटल. ही अटक घातक ठरली होती. हॅव्हिंग अराइव्ड ॲट लिव्हरपूल ॲट 20 minutes बिफोर 12 ऑन द 21st of December, he had till a quarter before 9 that evening to reach the Reform Club. That is 9 hours and a quarter. The journey from Liverpool to London was 6 hours. 21 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजायला 20 मिनिटे बाकी असताना
लिव्हरपूलला पोचल्यावर संध्याकाळी 9:15 वाजता रिफॉर्म क्लबवर पोचायला त्यांच्याकडे अजून 9.25 तास होते आणि लिव्हरपूल ते लंडन हा प्रवास 6 तासांचाच होता. If anyone at this moment had entered the custom house, he would have found Mr. Fogg seated, motionless, calm, and without apparent anger, upon the wooden bench. आता जर कोणी कस्टम हाऊसमध्ये आले असते तर त्याला स्तब्ध, निश्चल आणि वरकरणी रागाचा मागमूस नसलेले मिस्टर फॉग लाकडी बाकावर बसले दिसले असते. He was not, it is true, resigned, but this last blow failed to force him into an outward betrayal of any emotion. या कडवट परिस्थितीला ते शरण गेले नव्हते हे खरे जरी असले तरी या शेवटच्या आघातामुळे कोणत्याही भावना व्यक्त करण्याच्या पलीकडे ते गेले होते. Was he being devoured by one of those secret rages, all the more terrible because contained, and which only burst forth with an irresistible force at the last moment? मनात दाबून ठेवलेल्या त्या रागाने त्यांना जर उद्ध्वस्त केले असेल तर ते फार भयानक होते, कारण तो राग निर्णायक क्षणी बेभानपणे उसळून बाहेर पडला तर No one could tell. काही सांगता येत नाही, कोणी सांगू शकत नाही. There he sat calmly, waiting for what? ते तिथे शांतपणे कशाची वाट पाहत बसले होते. Did he still cherish hope? त्यांनी अजूनही मनात आशा बाळगली होती का? Now that the door of his prison was closed upon him, that he would succeed? आता कोठडीत बंद झाल्यानंतरही आपण अयशस्वी होऊ असा त्यांना अजून विश्वास वाटत होता का? However that may have been, Mr. Fogg carefully put his watch upon the table and observed his advancing hands. जे काही असं, मिस्टर फॉगने काळजीपूर्वक आपले घड्याळ टेबलावर ठेवले आणि त्याचे पुढे सरकणारे काटे ते पाहत राहिले. Not a word escaped his lips, but his look was singularly set and stern. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नव्हता, मात्र त्यांचा चेहरा अतिशय दिग्मूढ आणि करारी दिसत होता. The situation in any event was a terrible one and might be thus stated. If Phileas Fogg was honest, he was ruined. If he was knave, he was caught. नाही म्हटले तरी परिस्थिती भयंकर होती, किंवा असे म्हणता येईल की फिलियस फॉग हे प्रामाणिक असतील तर ते उद्ध्वस्त झालेले होते आणि बदमाश असतील तर ते तावडीत सापडलेले होते. Did escape occur to him? पळून जाण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला असेल का? Did he examine to see if there was any practicable outlet from his prison? तुरुंगातून बाहेर पडण्याजोगी एखादी वाट आहे का याचा त्यांनी तपास केला असेल का? Did he think of escaping from it? तिथून सुटका करून घेण्याचा विचार त्यांनी केला असेल का? Possibly. For once he walked slowly around the room. केला असावा, कारण एकदा त्यांनी खोलीमध्ये संतपणे फेरी मारली होती. But the door was locked and the window heavily barred with iron rods. पण दरवाजाला कुलूप होते आणि भक्कम जाड लोखंडी सळया लावून खिडकी पण बंद केलेली होती. He sat down again and drew his journal from his pocket. ते पुन्हा खाली बसले आणि त्यांनी खिशातून आपले जर्नल बाहेर काढले. On the line where these words were written,
21st December, Saturday, Liverpool. He added 88th day, 11:40 AM and waited. 21 डिसेंबर, शनिवार, लिव्हरपूल या शब्दांच्या पुढे त्यांनी लिहिले 80वा दिवस, सकाळी 11:40 आणि ते थांबले. द कस्टम हाऊस क्लॉक स्ट्रक 1. कस्टम हाऊसच्या घड्याळात 1चा ठोका पडला. मिस्टर फॉग ऑब्झर्वड दॅट हिज वॉच वॉज 2 hours टू फास्ट. मिस्टर फॉग यांच्या लक्षात आले की त्यांचे घड्याळ 2 तास पुढे होते. 2 hours? 2 तास? ॲडमिटिंग दॅट ही वॉज ॲट दिस मोमेंट taking at express train, he could reach London and Reform Club by 9:15 p.m. His forehead slightly wrinkled. 2 तास? आता यावेळी एक्सप्रेस ट्रेन पकडून ते लंडनला रिफॉर्म क्लबमध्ये रात्री 8:45 पोहोचू शकले असते. याची जाणीव होताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. At 33 minutes past 2, he heard a singular noise outside, then a hasty opening of doors. 2:33 त्यांना बाहेर एक विचित्र आवाज ऐकू आला आणि मग घाईघाईने दरवाजे उघडल्याचा आवाज आला. Passepartout's voice was audible, and immediately after that of Fix. पासपार्टू आणि त्या पाठोपाठ फिक्सचा आवाज ऐकू येत होता. फिलियस फॉग्स आईज ब्राईटनड फॉर ॲन इन्स्टंट. क्षणभर फिलियस फॉगचे डोळे चमकले. द डोअर स्वंग ओपन अँड ही सॉ पासपार्टू, औडा अँड फिक्स हू हरीड टुवर्ड्स हिम. दरवाजा धाडकन उघडला आणि पासपार्टू, औडा आणि फिक्स घाईघाईने आत येताना त्यांना दिसले. फिक्स वॉज आउट ऑफ ब्रेथ अँड हिज हेअर वॉज इन डिसऑर्डर. ही कुड नॉट स्पीक. विस्कटलेल्या केसांनी फिक्स धापा टाकत आत आला. त्याला बोलता येत नव्हते. सर, ही स्टॅमर्ड. तरी कसाबसा अडखळत तो म्हणाला, सर फॉरगिव्ह मी. Most unfortunate resemblance. Robber arrested 3 days ago. You are free. सर, मला माफ करा. अत्यंत दुर्दैवी योगायोग झाला. 3 दिवसापूर्वी दरोडेखोराला अटक झाली आहे. तुम्ही मुक्त आहात. Phileas Fogg was free. He walked to the detective, looked him steadily in the face, and with the only rapid motion he had ever made in his life, or which he ever would make, drew back his arm, and with the precision of a machine knocked Fix down. फिलियस फॉग सुटले होते. ते गुप्तहेरापाशी गेले. त्याच्या चेहऱ्याकडे त्यांनी रोखून पाहिले आणि आयुष्यात कधीही न केलेली किंवा यापुढे कधीही करणार नाही अशी एक कृती त्यांनी केली. आपले हात मागे खेचून एखाद्या यंत्राच्या अचूकतेने फिक्सला ठोसा मारून त्यांनी खाली पाडले. वेल हिट, क्राईड पासपार्टू. पार्ब्ल्यू, दॅट इज व्हॉट यू माईट कॉल अ गुड ॲप्लिकेशन ऑफ इंग्लिश फिस्ट्स. काय ठोसा दिलाय, पासपार्टू उद्गारला. भले वा, याला म्हणतात इंग्रजी मुठींचा उत्तम वापर करणे. फिक्स, हू फाउंड हिमसेल्फ ऑन द फ्लोअर, डिड नॉट अटर अ वर्ड. जमिनीवर पडलेल्या फिक्सने एकही शब्द उच्चारला नाही. ही हॅड ओनली रिसिव्ड हिज डिझर्ट्स. त्याला त्याचा प्रसाद मिळाला होता. मिस्टर फॉग, औडा अँड पासपार्टू
left the custom house without delay, got into a cab, and in a few moments descended at the station. मिस्टर फॉग, औडा आणि पॅसपार्टू जराही वेळ न दवडता कस्टम हाऊसमधून बाहेर पडले, टॅक्सीत बसले आणि काही क्षणातच स्टेशनवर उतरले. फिलियस फॉग आस्क्ड इफ देअर वॉज ॲन एक्सप्रेस ट्रेन अबाउट टू लिव्ह फॉर लंडन. फिलियस फॉगने लंडनला जायला एखादी एक्सप्रेस ट्रेन आहे का अशी चौकशी केली. इट वॉज 40 minutes past 2. आता 2:40 झालेली होती. द एक्सप्रेस ट्रेन हॅड लेफ्ट 35 minutes बिफोर. एक्सप्रेस ट्रेन 35 मिनिटे अगोदर सुटलेली होती. फिलियस फॉग देन ऑर्डर्ड अ स्पेशल ट्रेन. त्यामुळे फिलियस फॉगने खास ट्रेनची मागणी केली. There were several rapid locomotives on hand, but the railway arrangements did not permit the special train to leave until 3 o'clock. तिथे बरीच जलद इंजिने उपलब्ध होती, परंतु रेल्वे प्रशासनाने 3च्या आधी खास गाडी सोडण्यास परवानगीच दिली नाही. At that hour, Phileas Fogg, having stimulated the engineer by the offer of a generous reward, at last set out towards London with Auda and his faithful servant. तेव्हा इंजिनियरला सढळ बक्षीस देऊन तयार करून आवडा आणि आपला विश्वासू सेवकासह फिलियस फॉगने एकदाचे लंडनच्या दिशेने प्रयाण केले. इट वॉज नेसेसरी टू मेक द जर्नी इन 5 hours and a half. And this would have been easy on a clear road throughout. 5.5 तासांचा प्रवास पूर्ण करणे आवश्यक होते आणि संपूर्ण रस्ता मोकळा मिळाला असता तर ते शक्य होते. But there were forced delays, and when Mr. Fogg stepped from the train at the terminus, all the clocks in the London were striking 10 minutes before 9. परंतु वाटेत विनाकारण विलंब होत गेला. त्यामुळे मिस्टर फॉग ट्रेनमधून जेव्हा बाहेर टर्मिनसवर उतरले तेव्हा लंडनमधील सर्व घड्याळात 9:10 कमी होती. हॅव्हिंग मेड द टूर ऑफ द वर्ल्ड, ही वॉज बिहाइंड हँड 5 minutes. ही हॅड लॉस्ट द वॅजर. अख्ख्या दुनियेची सफर पूर्ण करून आल्यानंतर त्यांना 5 मिनिटांचा उशीर झाला होता. ते पैज हारलेले होते. Chapter 35, in which Phileas Fogg does not have to repeat his orders to Passepartout twice. भाग 35, ज्यात फिलियस फॉगना पासपार्टूला 2दा आदेश द्यावे लागले नाहीत. The dwellers in Savile Row would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. फिलियस फॉग घरी परतले आहेत हे दुसऱ्या दिवशी सॅव्हिले रोच्या रहिवाशांना जर समजले असते तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असता. His doors and windows were still closed. No appearance of change was visible. त्यांची दारे आणि खिडक्या अजूनही बंद होती. कुठल्याही प्रकारचा बदल जाणवत नव्हता. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन, मिस्टर फॉग gave Passepartout instructions to purchase some provisions and quietly went to his domicile. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर मिस्टर फॉगने पॅसपार्टूला काही आवश्यक सामान आणण्याची सूचना दिली आणि ते शांतपणे घरी निघून गेले. ही बोर हिज मिसफॉर्च्यून विथ हिज हॅबिच्युअल ट्रँक्विलिटी. आपल्या स्थिरचित्त स्वभावानुसार त्यांनी शांतपणे आपल्या दुर्दैवाचा स्वीकार केला. रुइन्ड अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ डिटेक्टिव्ह.
उद्ध्वस्त, आणि तेही गुप्तहेराच्या घोडचुकीमुळे. आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लाँग जर्नी, ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल्स, braved many dangers, and still found time to do some good on his way to fail near the goal by a sudden event which he could not have foreseen, and against which he was unarmed. It was terrible. एवढा प्रदीर्घ प्रवास सातत्याने पार पाडल्यानंतर, शेकडो अडथळे पार करीत, अनेक संकटांना तोंड देत आणि तरीही वाटेत सत्कृत्यासाठी वेळ देत, उद्दिष्टाजवळ पोहोचत असताना एका अकल्पित घटनेचा सामना करण्यास असमर्थ ठरल्यामुळे शेवटच्या क्षणी अपयश मिळणे ही महाभयंकर गोष्ट होती. बट अ फ्यू पाउंड्स वेअर लेफ्ट ऑफ द लार्ज सम ही हॅड कॅरीड विथ हिम. परंतु त्यांनी आपल्याबरोबर घेतलेल्या मोठ्या रकमेपैकी काही पाऊंड शिल्लक होते. देअर ओनली रिमेनड ऑफ हिज फॉर्च्यून द 20,000 pounds डिपॉझिटेड ॲट बारिंग्स, अँड दिस अमाऊंट बी ओनड टू हिज फ्रेंड्स ऑफ रिफॉर्म क्लब. बॅरिंग्स येथे जमा केलेले त्यांच्या नशिबातले 20,000 पाऊंड होते, जे रिफॉर्म क्लबच्या मित्रांना ते देणे लागत होते. So great had been the expense of his tour that even had he won, it would not have enriched him, and it is probable that he had not sought to enrich himself, being a man who rather laid wager for honor's sake than for the stake proposed. त्यांच्या दौऱ्याची किंमत इतकी मोठी होती की ते जिंकले असते तरी श्रीमंत झाले नसते. अर्थात श्रीमंत होण्याच्या उद्देशाने ते निघाले नव्हते, कारण पैशापेक्षा स्वाभिमानासाठी पैज लावणारा मनुष्य फॉग हा होता. परंतु या पैजेने बट धिस वॅजर टोटली रुइनड हिम, परंतु या पैजेने मात्र त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. मिस्टर फॉग्स कोर्स however was fully decided upon. He knew what remained for him to do. पण मिस्टर फॉगसाठी पुढचा मार्ग पूर्ण ठरलेला होता आणि आता पुढे काय करायचे हे त्यांना ठाऊक होते. A room in the house in Savile Row was set apart for Auda, who was overwhelmed with grief at her protector's misfortune. सॅव्हिले रोमधील घरातली एक खोली त्यांनी रक्षणकर्त्याच्या दुर्दैवाने व्यथित झालेल्या आवडासाठी राखून ठेवली. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप्ड, शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. मिस्टर फॉगच्या बोलण्यावरून ते कुठल्या तरी गंभीर गोष्टीचा विचार करीत असावेत असे तिला वाटले. Knowing that Englishmen governed by a fixed idea sometimes resort to the desperate expedient of suicide, Passepartout kept a narrow watch upon his master, though he carefully concealed the appearance of so doing. एखाद्या विचाराने झपाटून गेल्यानंतर इंग्रज लोक कधीकधी आत्महत्येसारख्या आत्यंतिक कृतीचा सुद्धा अवलंब करू शकतात याची कल्पना असल्यामुळे पॅसपार्टू आपल्या मालकाकडे बारीक लक्ष ठेवून होता, अर्थात गुपचूपपणे त्यांच्या लक्षात येऊ न देता. ही हॅड फाउंड अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी. त्याला गॅस कंपनीचे एक बिल सापडले होते. फर्स्ट ऑफ ऑल, the worthy fellow had gone up to his room and had extinguished the gas burner, which had been burning for 80 days. हा सद्गृहस्थ वर आपल्या खोलीत गेला
आणि 80 दिवसापासून चालू असलेला गॅस बर्नर त्याने विझवला. He had found in the letterbox a bill from the gas company and he thought it more than time to put a stop to this expense which he had been doomed to bear. गॅस कंपनीचे बिल त्याला लेटर बॉक्समध्ये सापडले होते आणि आता हा खर्च झेपण्यासारखा नसल्यामुळे तो थांबवायला पाहिजे असा विचार त्याने केला. The night passed. Mr. Fogg went to bed. But did he sleep? रात्र सरली. मिस्टर फॉग झोपायला गेले, पण त्यांना झोप लागली असेल का? औडा डिड नॉट वन्स क्लोज हर आईज. औडाचे डोळे क्षणभरही मिटले नाहीत. पासपार्टू वॉच्ड ऑल नाईट like a faithful dog at his master's door. पासपार्टू एखाद्या विश्वासू श्वानासारखा रात्रभर आपल्या मालकाच्या दरवाजापाशी थांबून राहिला. मिस्टर फॉग कॉल्ड हिम इन द मॉर्निंग अँड टोल्ड हिम टू गेट औडाज ब्रेकफास्ट अँड अ कप ऑफ टी अँड अ चॉप फॉर हिमसेल्फ. मिस्टर फॉगने त्याला सकाळी बोलवले आणि आवडासाठी नाश्ता, स्वतःसाठी एक कप चहा आणि चॉप म्हणजे मांसाचा तुकडा आणायला सांगितले. ही डिझायर्ड औडा टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर ॲज हिज टाईम वूड बी ॲब्सॉर्ब्ड ऑल डे इन पुटिंग हिज अफेअर्स टू राईट्स. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी हजर राहू शकत नसल्याबद्दल त्याने औडाची माफी मागितली, कारण कामे मार्गी लावण्यात ते संपूर्ण दिवस व्यस्त असणार होते. इन द इव्हनिंग ही वूड आस्क परमिशन टू हॅव अ फ्यू मोमेंट्स कन्व्हर्सेशन विथ द यंग लेडी. संध्याकाळी त्या तरुणीशी काही क्षण बोलायची परवानगी त्याने घेतली. Passepartout, having received his orders, had nothing to do but obey them. मिळालेल्या आदेशाचे पालन करण्यावाचून पासपार्टूकडे काही पर्याय नव्हता. He looked at his imperturbable master and could scarcely bring his mind to leave him. त्याने आपल्या स्थिर चित्त मालकाकडे पाहिले आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याचा विचार त्याच्या मनाला शिवला देखील नाही. हिज हार्ट वॉज फुल अँड हिज कॉन्सायन्स टॉर्चर्ड बाय रिमोर्स, फॉर ही अक्युज्ड हिमसेल्फ मोर बिटरली दॅन इव्हर ऑफ बीइंग द कॉज ऑफ द इरिट्रिवेबल डिझास्टर. त्याचे अंतःकरण दाटून आले होते. पश्चातापाने मन पोळून निघाले आणि कधीही भरून निघणार नाही अशा हानीला कारणीभूत झाल्याबद्दल तो स्वतःला प्रचंड दूषणे देत होता. येस, इफ ही हॅड वॉर्नड मिस्टर फॉग अँड हॅड बिट्रेड फिक्सिस प्रोजेक्ट टू हिम, हिज मास्टर वुड सर्टनली नॉट हॅव गिवन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल अँड देन. त्याने वेळीच मिस्टर फॉगना सावध केले नसते आणि फिक्सचे उद्योग उघड केले असते तर त्याच्या मालकाने नक्कीच त्या गुप्तहेराला लिव्हरपूलचा मार्ग दाखवला नसता आणि मग पासपार्टू कुड होल्ड इन नो लॉंगर. पासपार्टू स्वतःला आणखी रोखू शकला नाही. माय मास्टर, मिस्टर फॉग, ही क्राईड, व्हाय डू यू नॉट कर्स मी? इट वॉज माय फॉल्ट दॅट. माझे मालक, मिस्टर फॉग, तो ओरडला, तुम्ही मला शिव्या का देत नाही? माझी चूक होती की. आय ब्लेम नो वन, रिटर्न्ड फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस. गो, मी कोणालाही दोष देत नाही,
फिलियस फॉगने अतिशय शांतपणे उत्तर दिले, जा. Passepartout left the room and went to find Auda, to whom he delivered his master's message. पासपार्टू खोलीतून बाहेर पडला आणि त्याने मालकाचा निरोप आवडाला दिला. Madam, he added, I can do nothing myself, nothing. I have no influence over my master, but you, perhaps. मॅडम, तो पुढे म्हणाला, मी स्वतः काहीही करू शकत नाही, काहीच नाही. माझ्या मालकापुढे माझे काहीही चालत नाही, पण तुम्ही कदाचित. What influence could I have? Replied Auda. Mr. Fogg is influenced by no one. माझे तरी काय चालणार, आवडा उत्तरले. मिस्टर फॉग समोर कोणाचेच काही चालत नाही. Has he ever understood that my gratitude to him is overflowing? माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता ओसंडून वाहते आहे, हे त्यांना कधी समजलं असेल का? Has he ever read my heart? त्यांनी कधी माझे मन ओळखले असेल का? My friend, he must not be left alone an instant. माझ्या मित्रा, त्यांना अजिबात एकटे सोडता कामा नये. You say he is going to speak with me this evening. तू म्हणतोस की आज ते माझ्याशी बोलणार आहेत. Yes, madam. Probably to arrange for your protection and comfort in England. हो मॅडम, बहुधा इंग्लंडमध्ये तुमच्या सुरक्षित राहण्याची सोय करण्याविषयी ते असावे. We shall see, replied Auda, becoming suddenly pensive. बघूया, अचानक विचारमग्न होत आवडाने उत्तर दिले. Throughout this day, that is Sunday, the house in Savile Row was as if uninhabited. If uninhabited, and Phileas Fogg, for the first time since he had lived in that house, did not set out for his club when Westminster clock struck half past 11. रविवारचा संपूर्ण दिवस सॅव्हिले रोमधले घर जणू निर्जन वाटत होते आणि वेस्टमिनिस्टरच्या घड्याळात 11:30चे ठोके पडूनही या घरात राहायला आल्यापासून प्रथमच फिलियस फॉग क्लबमध्ये जाण्यासाठी बाहेर पडले नव्हते. Why should he present himself at Reform? त्याने रिफॉर्ममध्ये का जावे? His friends no longer expected him there. त्यांच्या मित्रांना यापुढे त्यांच्या येण्याची अपेक्षा नव्हती. As Phileas Fogg had not appeared in the saloon on evening before Saturday, the 21st of the December, at a quarter of before 9. He had lost his wager. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवार 21 डिसेंबरला 8:45 वाजता पोहोचू न शकल्यामुळे फिलियस फॉग हे पैज हारलेले होते. It was not even necessary that he should go to his bankers for the 20,000 pounds, for his antagonists already had his cheque in their hands, and they had only to fill it out and send it to the Barings to have the amount transferred to their credit. 20,000 पाऊंडांसाठी त्यांना बँकर्सकडे जाण्याचीही आवश्यकता नव्हती, कारण त्यांच्या विरोधकांच्या हातात आधीपासूनच धनादेश होता आणि त्यांना तो फक्त आता भरून बॅरिंग्सकडे पाठवायचा होता, जेणेकरून त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असती. Mr. Fogg therefore had no reason for going out, and so he remained at home. त्यामुळे मिस्टर फॉग यांना
बाहेर जाण्याचे काहीही कारण नव्हते, त्यामुळे ते घरीच थांबले. ही शट हिमसेल्फ अप इन हिज रूम अँड बिझीड हिमसेल्फ पुटिंग हिज अफेअर्स इन ऑर्डर. स्वतःला घरीच खोलीत बंद करून त्यांनी आपली कामे मार्गी लावण्यात स्वतःला गुंतवून घेतले. पासपार्टू कंटिन्युअली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टॅर्स. पासपार्टू सतत पायऱ्यांची चढ उतार करीत होता. द आवर्स वेअर लॉंग फॉर हिम. त्याचा वेळ जाता जात नव्हता. ही लिसनड ॲट हिज मास्टर्स डोअर अँड लुक्ड थ्रू द की होल ॲज इफ ही हॅड अ परफेक्ट राईट सो टू डू. त्याने मालकाच्या बाहेरून कानोसा घेतला आणि की होलमधून आत डोकावून पाहिले, जणू तसे वागण्याचा त्याला अधिकारच होता. अँड ॲज इफ ही फिअर्ड दॅट समथिंग टेरिबल माईट हॅपन ॲट एनी मोमेंट. जणू कुठल्याही क्षणी काहीतरी भयंकर घडण्याची भीती त्याला वाटत असावी. समटाईम्स ही थॉट ऑफ फिक्स बट नो लॉंगर इन अँगर. मध्येच त्याच्या मनात फिक्सचा विचार येई, पण त्याला आता त्याचा राग येत नव्हता. फिक्स, लाईक ऑल द वर्ल्ड, हॅड बीन मिस्टेकन इन फिलियस फॉग अँड हॅड ओनली डन हिज ड्युटी इन ट्रॅकिंग अँड अरेस्टिंग हिम while he, Passepartout, फिक्सही अख्ख्या जगाप्रमाणे फिलियस फॉगना चुकीचे समजला होता आणि त्याने पाठलाग करून अटक करण्याचे केवळ कर्तव्य बजावले होते. पण पासपार्टू, धिस थॉट हॉन्टेड हिम अँड ही नेवर सीज्ड कर्सिंग हिज मिझरेबली फॉली. त्याने मात्र या विचाराने त्याला पछाडले आणि आपल्या भयंकर मूर्खपणाच्या कृत्यासाठी तो स्वतःला दोष देत राहिला. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेच्ड टू रिमेन अलोन, ही नॉक्ड ॲट औडा's door, went into her room, seated himself without speaking in a corner, and looked ruefully at the young woman. Auda was still pensive. एकटेपणामुळे दुःखी होऊन त्याने आवडाचे दार ठोठावले. तिच्या खोलीत जाऊन काही न बोलता तो एका कोपऱ्यात बसला आणि पश्चातापाने भरलेल्या नजरेने त्या तरुणीकडे त्याने पाहिले. आवडा अजूनही विचारमग्न होती. फिलियस फॉग टूक अ चेअर अँड सॅट डाऊन नियर द फायरप्लेस अपोजिट आवडा. सॉरी, एक पॅराग्राफ अगोदर वाचू. About 7:30 in the evening, Mr. Fogg sent to know if Auda would receive him, and in a few moments he found himself alone with her. संध्याकाळी 7:30च्या सुमारास मिस्टर फॉगने आवडाला भेटता येईल का अशी विचारणा केली आणि काही क्षणातच तिच्याशी बोलण्यासाठी ते एकटे हजर झाले. फिलियस फॉग टूक अ चेअर अँड सॅट डाऊन नियर द फायरप्लेस अपोजिट आवडा. आवडाच्या समोर शेकोटीजवळच्या खुर्चीवर फिलियस फॉग बसले. नो इमोशन वॉज विजिबल ऑन द फेस. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. फॉग रिटर्न्ड वॉज एक्झॅक्टली द फॉग हू हॅड गॉन अवे. There was the same calm, the same impassibility. हा परत आलेला फॉग जाण्यापूर्वी जसा होता तसाच पुन्हा झाला होता, शांत, निर्विकार. He sat several minutes without speaking, then bending his eyes on Auda. "Madam," said he, "will you pardon me for ब्रिंगिंग यू टू इंग्लंड." बराच वेळ न बोलता ते तिथे तसेच बसून राहिले. मग औडाकडे पाहत म्हणाले, "मॅडम, तुम्हाला इंग्लंडला आणल्याबद्दल
मला माफ कराल का? आय मिस्टर फॉग, रिप्लाइड औडा, चेकिंग द पल्सेशन्स ऑफ हर हार्ट. मी मिस्टर फॉग, धडधडत्या अंतःकरणाने औडाने उत्तर दिले. प्लीज लेट मी फिनिश, रिटर्न्ड फॉग. When I decided to bring you far away from the country which was so unsafe for you, I was rich and counted on putting a portion of my fortune at your disposal. Then your existence would have been free and happy. कृपया माझे बोलणे पूर्ण होऊ द्या, मिस्टर फॉग उत्तरले. जेव्हा मी तुमच्यासाठी धोकादायक असलेल्या त्या देशातून दूर घेऊन येण्याचे ठरवले होते, त्यावेळी मी श्रीमंत होतो आणि माझ्या संपत्तीचा काही भाग तुमच्या स्वाधीन करू शकलो असतो. मग तुमचे आयुष्य मुक्त आणि सुखी झाले असते. बट नाऊ आय एम रुइन्ड. पण आता मी उद्ध्वस्त झालो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे ही फाईल मी थोडा वेळ थांबवतो आहे आणि उरलेला भाग आहे तो पार्ट 2मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. ही मोठी होत आहे, ही फाईल फार मोठी होत आहे, त्यामुळे मी इथे थांबवत आहे. दुसरी जी फाईल आहे ऑडिओ लेक्चरची, तर ती अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज पार्ट 2 या नावाने असेल. मोठी फाईल डाउनलोड अपलोड व्हायला वेळ लागतो, म्हणून 2 भागात केलेली आहे. दुसरा भागसुद्धा डाउनलोड करून घ्या. वाचन मालखरे VM, श्रीकृष्ण ज्युनियर कॉलेज गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद.